महिला वाट बघत होते अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी. आता सध्या अंगणवाडी भरती सुरू झाल्या आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाल्या आहेत? ॲप्लिकेशन करण्याची तारीख 6/7/2024 पासून सुरुवात झाली आहे आणि शेवटची तारीख आहे 17/6/2024 पर्यंत. ही भरती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि नियम अटी व शर्ती काय आहेत, निवड प्रक्रिया कशी असणार आहेत, आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागणार आणि आपण स्वतः आपलं निवड होणार आहे किंवा नाही हे आपण आपल्या घरी बसून आपण कॅल्क्युलेशन करून आपली मेरिट सुद्धा आपण चेक करू शकतो. तर भरपूर महिला वेट करत होते की अंगणवाडीचं भरती केव्हा येणार आहेत, सेविका मदतनीस. तर बघा, ही जाहिरात आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण. पुढं जास्त लोक होणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत पहा. सर्व माहिती A to Z माहिती मी देणार आहे. लातूर ग्रामीण भरती आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण. जाहिरात अंगणवाडी सेविका मदतनीस पदाकरिता सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन भरती 2026. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण, तालुका लातूर, जिल्हा लातूर. जिल्हा परिषद लातूर अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस या रिक्त पदाची भरती प्रक्रिया अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 ते 5 च्या अधीन राहून याद्वारे पात्र महिला उमेदवाराकडून याद्वारे अर्ज मागवण्यात येत आहे. सदर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 17/7/2026 रोजी सायंकाळी 6 वाजता कार्यालयीन वेळेपर्यंत अशी राहील. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय लातूर ग्रामीण, तालुका लातूर, जिल्हा लातूर येथे सुट्टीचे दिवस वळखता कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील. तर आपलं जी शेवटची अर्ज करण्याची तारीख आहे 17/7/2026 आणि 6/7/2026 पासून अर्ज अप्लाय करण्याची सुरुवात झाली आहे. आपल्याला नियम अटी व निवड प्रक्रिया कागदपत्रे सुद्धा आपल्याला पुढे बघायचं आहे. तर या टेबलमध्ये सर्व शेड्यूल देण्यात आले. हे शेड्यूल तुम्ही बघू शकतात. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक देण्यात आलं आहे. पहिला आहे अर्ज स्वीकारण्याच्या सुरुवातीचे दिनांक 6/7/2026. अर्ज 6/7/2026 पासून सुरुवात झाली आहे आणि दुसरं अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक 17/7/2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. तिसरा पॉईंट आहे अर्ज छाननी करून उमेदवाराची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रकाशित करणे. संभाव्य दिनांक परिशिष्ट 10/8/2024 पर्यंत अर्ज छाननी केले जाऊ शकते. चौथा आहे प्रकाशित केलेल्या यादीवर आक्षेप नोंदवण्याचे अंतिम दिनांक संभाव्य 24/8/2024 पर्यंत आणि आक्षेप पूर्तता केल्यानंतर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रकाशित करणे 27/8/2026 पर्यंत. अंतिम निवड यादी 6. अंतिम निवड यादीनुसार पात्र महिला उमेदवारांचे मूळ कागदपत्रे तपासणी करणे व नियुक्त आदेश देणे 28/8/2026 ते 31/8/2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आपले जे महिला आहेत, जे भरपूर महिला मला कमेंट केलं होतं की सर आमचं भरती आमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा येणार आहेत, अंगणवाडी सेविका मदतनीस, लवकरात लवकर आम्हाला अपडेट द्यायचं. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचं म्हणजे त्यांनाही सर्व अपडेट मिळेल आणि वेळेवरती हे ॲप्लिकेशन अप्लाय करू शकणार. आता हे आपल्याला पाहिल्यानंतर कोणत्या ठिकाणी सेविका आणि मदतनीस पद रिक्त आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. पदभरती कारवाईचे रिक्त अंगणवाडी केंद्राचे तपशील. अंगणवाडी सेविका पदासाठी ग्रामपंचायतचं नाव आणि गावाचं नाव आणि अंगणवाडी केंद्राचं नाव, अंगणवाडीचे प्रकार आणि किती जागा. तर बघा, पहिला आहे उटी. उटी ग्रामपंचायत, गाव उटी, अंगणवाडी उटी आणि जागा किती आहे? 1 आहे सेविका या पदासाठी. दुसरा आहे कवा. कवा ग्रामपंचायत, गाव कवा, कवा क्रमांक 1, पद आहे 1. तिसरा आहे कासरगाव. कासरगाव ग्रामपंचायत, हनुमंतवाडी. हनुमंतवाडी गाव, केंद्राचं नाव हनुमंतवाडी, 1 जागा आहेत. आणि चौथा आहे महापूर. महापूर ग्रामपंचायत, महापूर क्रमांक 1, 1 जागा आहे. म्हणजे ही सेविका या पदासाठी जाहिरात आहे. आता मदतनीसची जाहिरात आपण बघू. अंगणवाडी मदतनीस, ग्रामपंचायतचं नाव, गावाचं नाव, अंगणवाडी केंद्राचं नाव, अंगणवाडीचे प्रकार आणि पद किती आहे हे सुद्धा देण्यात आले. पहिला आहे हरणखुर्द खुद, 1 क्रमांक, 1 जागा आहेत. साखरा ग्रामपंचायत, साखरा गाव, साखरा क्रमांक 2, 1 जागा आहेत. चिंचोलीराव ग्रामपंचायत, चिंचोलीराव क्रमांक 1, 1 जागा आहे. 5 आहे श्यामनगर
12 नंबर पाटी श्यामनगर, 12 नंबर पाटी श्यामनगर, 12 नंबर पाटी एक जागा आहेत. 6वं कवा ग्रामपंचायत कवा गाव, कवा क्रमांक 2 एक जागा आहेत. गंगापूर ग्रामपंचायत गाव गंगापूर, गंगापूर क्रमांक 4 एक जागा आहेत. मुशिराबाद ग्रामपंचायत मुशिराबाद गाव क्रमांक 1 जागा आहेत. आणि 9 आहे बोरवटी गाव, बोरवटी ग्रामपंचायत बोरवटी क्रमांक 1 जागा आहेत. आणि कासारगाव ग्रामपंचायत कासारगाव आणि कासारगाव क्रमांक 1 इथे 1 जागा आहे. म्हणजे असे आपल्याला त्या ठिकाणी क्षेत्रवाईज जागा देण्यात आल्या आहे, कोणत्या ग्रामपंचायतमध्ये किती जागा आहेत आणि या जागेसाठी कोण पात्र आहेत आणि अर्ज कोण करू शकतो हे सर्व आपल्याला नियम सुद्धा बघायचे. उमेदवारांची निवड करायची अटी व शर्तीच्या खालील प्रमाणे आहे. शैक्षणिक पात्रता अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या पदासाठी किमान इयत्ता 12वी उत्तीर्ण होणे आवश्यकता आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला जे MSIT सर्टिफिकेट आहे, MSIT सर्टिफिकेट सुद्धा आवश्यकता आहे त्या ठिकाणी, किंवा अथवा सक्षम ठरवलेले संगणक अभ्यासक्रम इत्यादी शैक्षणिक कागदपत्राच्या आधारावर गुण देण्यात येणार आहेत. तर या पद्धतीने आहे. निवड प्रक्रिया कशी होते ते ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. तर आपल्याला 12वी ग्रॅज्युएट DED BEd आणि त्याच्यावर कसे आपल्याला गुण दिले जातात ते सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला. वास्तव स्थानिक रहिवासी असणे आवश्यकता आहे. हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे बघा. इथे वास्तव्य स्थानिक रहिवासी असणे आवश्यकता आहे. अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर मोहसुली गाव हे लक्षात ठेवायचं. बघा या ठिकाणी मिस्टेक होते. आपलं त्या ग्रामपंचायत नव्हे तर मोहसुली गावामध्ये आपलं गाव मोडत असेल, वाडी वस्ती पाडे यासमधील रहिवासी असतील तर त्यांना स्थानिक समजण्यात येणार आहे. स्थानिक रहिवासी असल्यास तहसीलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र, तलाठी ग्रामपंचायत अधिकारी यांचे रहिवासी प्रमाणपत्र, स्वयंघोषणा प्रमाणपत्र यासोबत जोडायचं आहे. म्हणजे हे पात्र आहेत. वस्ती मोहसुली गाव म्हणून त्या वाडीपाडी मोडत असेल तर ते त्या ठिकाणी त्या पदासाठी पात्र आहेत. रहिवासी पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, विद्युत बिल इत्यादी सोबत जोडायचं आहे तुम्हाला. तिसरा वयाची अट अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या पदासाठी 30/6/2026 रोजी अर्जदार महिलेचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे आणि 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजे 35 वर्षाची अट लावण्यात आली. म्हणजे 35 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र ठरणार नाही. विधवा उमेदवारांसाठी हे वयोमर्यादा कमाल 40 वर्ष अशी राहील. अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, इयत्ता 10वीची सनद जोडणे अनिवार्य असेल. चौथा आहे जातीचे प्रमाणपत्र. उमेदवार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्ती जाती, भटक्या जमाती, आर्थिक दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गामध्ये मोडत असल्यास प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जातीच्या प्रमाणपत्र आधारावर महिला व बालविकास विभागाशी अशी निर्णय दिनांक 30 जानेवारी 2025 चे परिशिष्टानुसार अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे. तर बघा तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्ग, विमुक्ती, भटक्या जमातीमध्ये मोडत असाल तर 30 जानेवारी 2025 नुसार जे परिशिष्ट नुसार अतिरिक्त गुण देण्यात येतो. 5वा आहे भाषेचे ज्ञान. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यकता आहे. तसे उमेदवारांची इयत्ता 10वी अथवा शासन निर्णय दिनांक 30 जानेवारी 2025 मधील परिशिष्ट मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयाचा उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे. म्हणजे कंपल्सरी तुम्हाला मराठी भाषा ही ज्ञान असणे आवश्यकता आहे. तर आपल्याला मराठी आपला जो आपण 10th क्लास पास आउट केला आहे त्याच्यात आपण आपला सब्जेक्ट असेल तर आपण या ठिकाणी पात्र आहात, किंवा आपण बोलत असाल किंवा आपल्याला नॉलेज असेल तरी सुद्धा आपण या ठिकाणी पात्र आहोत. इतर भाषा सुद्धा देण्यात आले. उर्दू, हिंदी, कन्नड, बंजारा इत्यादीपैकी एक भाषा बोलणारे असतील तर तेथील अंगणवाडीमध्ये सेविका मदतनीस यांच्या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या लिहिता व वाचता येणे उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल असं या ठिकाणी नियम देण्यात आला आहे. 6 नंबर आहे लहान कुटुंब. अंगणवाडी सेविका अंगणवाडीमध्ये या पदासाठी सरळ सेवा नियुक्तीसाठी लहान कुटुंबाची अट खालीलप्रमाणे लागू असेल. तर बघा लहान कुटुंबाचं तुम्हाला या ठिकाणी दाखला जोडावा लागणार आहे. पहिला लहान कुटुंब, याचा अर्थ उमेदवारात जास्तीत जास्त 2 हयात अपत्य असावं. बघा 2 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही अपात्र होतात या पदासाठी.
दुसऱ्या उमेदवारांना 2 हयात अपत्यापेक्षा दत्तक दिले अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही. जर सदर बाब नियुक्तीनंतर निष्ठा झाल्यास उमेदवारांना मानधनी सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल. तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यासह असून देखील तिसरे अपत्य झाल्यास त्यांची मानधनी सेवा समाप्त करण्यात येईल असं स्पष्ट या नियमामध्ये म्हटलं आहे. अर्जदारांची नावात बदल असल्यास अर्जदारांच्या नावात बदल असल्यास विवाह नोंदणी दाखला किंवा नाव बदल असल्यास गॅझेट आपल्याला जोडायचं म्हणजे शपथपत्र जोडायचं आपल्याला. विधवा महिलांसाठी 8 नंबर बघा. व अनाथ उमेदवार विधवा असल्यास त्याबाबत स्वयंघोषणापत्र व त्यासोबत पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र संलग्न करणे बंधनकारक राहील. दुसरा उमेदवार अनाथ असल्यास सक्षम प्राधिकारी महिला व बालविकास विभागाचे प्रमाणपत्र आवश्यकता राहील. 9 नंबर आहे अनुभव असल्यास बघा. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प योजनेचे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस म्हणून अनुभव असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडावे. खाजगी मान्यताप्राप्त अथवा खाजगी अनुदानित संस्थेतील सेवा अनुभव ग्राह्य धरता येणार नाही. अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस म्हणून कामाचा 2 वर्षाचा अनुभव असल्यास महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक 30 जानेवारी 2025 परिशिष्टानुसार अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे. पुढं जास्त लोक होणार आहेत बघा. मी तुम्हाला सर्व काही जे शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजून देतो. तुम्हाला ॲक्युरेट डिटेलमध्ये जर बघायचं असेल तर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला PDF दिली आहे, ती PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही व्हिडिओसुद्धा बघू शकता. 10 नंबर सेवा व मानधन अंगणवाडी मदतनीस हे पद मानधनी स्वरूपाचे असून या पदासाठी बदलीसाठी मागणी करता येणार नाही. तसेच या पदाकरिता सेवानिवृत्ती मानधन इत्यादी बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासकीय निर्णय परिपत्रक लागू राहतील. 11 नंबर सेवा समाप्तीसाठी वयाची अट देण्यात आले. 2 फेब्रुवारी 2023 दिनांक 30 जानेवारी 2025 अन्नव्यय नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी मदतनीस यांची सेवा 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास त्यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. तर या ठिकाणी जे रिटायर कसे होणार आहेत ते सुद्धा देण्यात आले आहे. बदली अंगणवाडी कर्मचारी एक पद असल्यामुळे तसेच ती स्थानिक रहिवासी असावी. या केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचना विचारात घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान दिलं गेलं नाही राहणार नाही. निवड कशी केली जाईल. अर्जासोबत जोडलेल्या शैक्षणिक कागदपत्र आधारे 30 जानेवारी 2025 रोजी शासन निर्णयातील परिशिष्टानुसार गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट तयार केली जाईल व गुणवत्तेनुसार निवड प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. 17/7/2026 नंतर कोणतेही अर्ज कोणत्याही माध्यमाद्वारे स्वीकारला जाणार नाही. आक्षेपास वेळी असे कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाही. तर हे सर्व नियम आहे. तुम्हाला पूर्ण हे नियम रीड करायचं आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि PDF डाउनलोड करून घ्या. PDF डाउनलोड केल्याने तुम्हाला सर्व सविस्तर मिळणार आहे. आता अर्ज आपल्याला कुठे मिळणार आहेत बघा. आपले जे नियर बाय तहसील त्यात पंचायत समिती असेल त्या ठिकाणी जायचं. महिला बालविकास विभाग असेल कार्यालय त्या ठिकाणी आपलं त्यांच्याकडनं अर्ज घ्यायचे. ऑफलाईन ॲप्लिकेशन घ्यायचं आणि ते ॲप्लिकेशन तुम्ही त्याच कार्यालयामध्ये जाऊन पुन्हा सबमिट करायचं आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफलाईन PDF हवी असेल तर कमेंट करून नक्की मला कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. म्हणजे तो PDF तुम्हाला मी सर्व ईमेलद्वारे पाठवेल. तुमची ईमेल पाठवायचे मला. ईमेलद्वारे मी तुम्हाला ॲप्लिकेशन पाठवेल. तर या पद्धतीने आहे. व्हिडिओ जास्त लो होणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि मी हे शॉर्टकटमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली आहे. तर या पद्धतीने ही सर्व भरती सुरू झाल्या आहेत. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही भरती येणार आहेत. जास्तीत जास्त आपल्या ज्या ताई आहात अंगणवाडीसाठी भरतीसाठी वेट करत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे कमी दिवस आहे. 17/7/2026 पर्यंतच अर्ज करता येणार आहेत. याच्या व्यतिरिक्त वेळ गेल्यानंतर आपल्याला अर्ज करता येणार नाही. धन्यवाद.